त्यामुळे शिंदेंना ताकद देऊन पुढं आपल्या भविष्यामध्ये आपल्या विरोधामध्ये माणूस उभं करणं हे भाजपला परवडणारं नाही आहे. कारण की आत्ता शिंदेंची शिवसेना ही 2 नंबरला आहे. त्यांचे नगरसेवक जर तुम्ही पाहिले तर 300च्या आसपास आहेत. भाजप 1400 पर्यंत आहे, पण शिंदे 300-350च्या आसपास आहे. त्याच्यामुळं आपल्या मित्रालाच, म्हणजे जो आत्ता तुम्ही मित्र आहे आपल्यासोबत, त्याला ताकद देऊन त्याचा पक्ष जिवंत ठेवणं, त्याला हातपाय पसरू देणं हे त्यांना परवडणारं नाही आहे. कारण की सत्ता येण्यामागं अमराठी मतदार खूप कारणीभूत आहेत, पण त्यांना ते थेट आत्ता भाजपची एक स्टाईल आहे, म्हणजे ती काँग्रेसची होती पूर्वी, थंडा करके खाओ. म्हणजे जोपर्यंत ते प्रकरण तापलेलं आहे तोपर्यंत त्याच्यावरती काही निर्णय घ्यायचा नाही. ते प्रकरण पूर्ण शांत होऊन द्यायचं, लोकांच्या स्मृतीतून जाऊन द्यायचं, सगळं नॉर्मल होऊन द्यायचं. आणि असं वाटतं की हे प्रकरण आता संपलेलं आहे तेव्हा पटकन निर्णय घेऊन मोकळं व्हायचं. अगदी भाजप तसं करणार. सुरुवातीला भाजप आत्ता बिलकुल मराठी महापौर देणार नाही, कारण की हा मराठीच्या अस्मितेचा, महाराष्ट्राचा, आणि तो फक्त मुंबईपुरतं मर्यादित नाही राहणार, तो महाराष्ट्रभर तो मुद्दा जाईल. त्यामुळे भाजप तेवढी रिस्क घेईल असं मला ते आत्ता तरी वाटत नाहीये. एखाद्या मोठी समिती, स्थायी समिती, असं म्हटलं जातं की एक बिल्डर आमदार, मोठा बिल्डर आमदार हे सगळं चालवतो, त्यांचं नाव घेणं योग्य नाही आहे, तर त्याच्या फेवरमधला नगरसेवक हा स्थायी समितीवरती बसवला जाईल, ही खूप शक्यता आहे. त्याच्यामध्ये मग ते अमराठी चेहरा देण्याची शक्यता आहे. प्रवीण दरेकरांचे मला वाटतं ते भाऊ असावेत, दरेकर म्हणून प्रकाश दरेकर आहेत, तर त्यांच्यासाठी पण ताकद लावली जाईल महापौर पदासाठी. महापौरपद हे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये, दादर, मालाड या ठिकाणावरनं जर त्यांच्याकडे स्ट्रॉंग चेहरा असेल, म्हणजे जे बालेकिल्ले त्यांनी शाबूत ठेवलेला आहे त्याला सुरुंग लावायचा असेल, तर तिथनं तो दिला जाईल. हां, तर शिंदेंवरती मी येतोय. आत्ता जे शिंदेंनी लोक घेऊन गेलेले आहेत, हॉटेलमध्ये राहत आहेत, माझ्या माहितीप्रमाणे महापौरचं आरक्षण 28, म्हणजे पुढच्या आठवड्यात, म्हणजे ते 28ला ती निवड होईल. एवढे 10-12 दिवस हे काय हॉटेलमध्ये राहणार नाहीत. कुठलेही नगरसेवक आत्ताच निवडून आलेले इतक्या दिवस ते थांबणार नाही आहेत. आणि आत्ता काही त्यांना सत्ता स्थापन नाही करायची आहे, त्यांना फक्त भाजपवरती दबाव आणायचा आहे. ते शिंदेंना व्यावहारिक ज्ञान खूप चांगलं आहे, त्यांना हे माहिती आहे की आपला महापौर होणार नाही आहे, पण आपल्या मदतीशिवाय भाजप पण महापौरपदी येऊ शकणार नाही आहे याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. त्या जाणीवेतच त्यांनी हे दबावाचं राजकारण करतायत की जेणेकरून आपल्या पदरामध्ये जास्तीत जास्त पाडून घेता येईल. आम्ही महापौरपद देतोय ना, मग स्थायी समिती मला मिळतंय का, एखाद्या मोठ्या समितीचं अध्यक्षपद मला मिळतंय का, आमच्या पक्षाला मिळतंय का, ह्या सगळ्या रचनेसाठी ते इनडायरेक्टली दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही बघितलं तर जेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत ते पूर्णपणे एकनाथ शिंदेंना दाबण्याचं, बाजूला करण्याचं काम करत आहेत. तेच तुम्हाला कल्याण डोंबिवलीमध्ये दिसलं असेल की जिथं एकत्र लढले, पण त्यांनी पूर्ण पक्ष फोडण्याचं काम केलं त्यांचं. मीरा भाईंदरमध्ये तेच झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये सोबत गेलेलं नाही आहे. त्यामुळे शिंदेंना ताकद देऊन पुढं आपल्या भविष्यामध्ये आपल्या विरोधामध्ये माणूस उभं करणं हे भाजपला परवडणारं नाही आहे. कारण की आत्ता शिंदेंची शिवसेना ही 2 नंबरला आहे. त्यांचे नगरसेवक जर तुम्ही पाहिले तर 300च्या आसपास आहेत. भाजप 1400 पर्यंत आहे, पण शिंदे 300-350च्या आसपास आहे. त्याच्यामुळं आपल्या मित्रालाच, म्हणजे जो आत्ता तुम्ही मित्र आहे आपल्यासोबत, त्याला ताकद देऊन त्याचा पक्ष जिवंत ठेवणं, त्याला हातपाय पसरू देणं हे त्यांना परवडणारं नाही आहे. त्यामुळे ते बिलकुल शिंदेंच्या जाचक अटी, महापौरपदासारखी जाचक अट तर बिलकुल मान्य करणार नाहीत. हे आत्ता मला वाटतंय म्हणजे फारच टोकाचा संघर्ष, आणि मला नाही वाटत की शिंदे तो टोकाचा संघर्ष करतील. ते ठाकरे नाहीत, ते शिंदे. त्यांना कळतं की बाबा याच्यामध्ये ताणण्यात काही अर्थ नाही आहे, आपण इथं माघार घेतली पाहिजे. हे ते थोडं दबावाचं राजकारण करू पाहतायत आणि भाजप पण त्याला ते तसंच घेतील. आणि त्यांची नाराजी कशी दूर करायची, जास्तीत जास्त शिंदे काय करतील तर दिल्लीला जातील. त्यांच्या गृहमंत्री आहेत ज्यांना राऊत त्यांचे पक्षप्रमुख म्हणतात, तर त्यांच्याकडे जातील, तिथं थोडंसं तिथं डील करतील आणि इथं येतील. पण आपल्याला असं दिसतंय की त्यांच्या मागण्या देवेंद्र फडणवीस कुठल्याच पद्धतीने पूर्ण करत नाही आहेत. तर त्याच्यामुळे मला नाही वाटत की शिंदेंच्या मर्जीतला महापौर इथं बसेल. तो अजिबात बसणार नाही. शिंदेंच्या फेवरमधला तर म्हणजे शिंदेंना ते बिलकुल ताकद देणार नाही आहे. कारण की शिंदेंचे जे काही नगरसेवक निवडून आलेले आहेत, कारण की 60 नगरसेवक, माजी नगरसेवक त्यांच्याकडे गेले होते, 90% नगरसेवक ते पडलेले आहेत, 10% नगरसेवक आलेले आहेत, आणि बाकीचे जे आलेले आहेत ते अमराठी मतांवरती भाजपच्या मदतीने आलेले आहेत.